नमस्कार, मी हनुमंत येवले. ऐकूया एक बोधकथा. कथेचं नाव आहे आजारी सिंहाचा उपचार. एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले आणि त्याला विचारले, काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय? तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले, महाराज, मी आपल्याच करिता एखादा चांगलासा वैद्य पाहत होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातड जर पांघरलं तर हा रोग बरा होईल. सिंहाला हे खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले. दुसऱ्याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःचाच नाश करून घेतात, हे या कथेमधून आपल्याला शिकायला मिळेल. धन्यवाद.